500 रुपये मिलिंद आणि आशिष. त्या मॅचला सुरुवात होतीये. पहिला बॉल, पहिला चेंडू आडवा बाटणे निशी कर्णेकर. पहिल्याच बॉलवरती चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ फॅन्टास्टिक शॉट, षटकार. धन्यवाद सर्व सन्मान्य. या मॅचचा पहिला बॉल, प्रसाद पाटीलचं भव्य स्वागत. पेनच्या कळव्याचा असणारा गोलंदाज प्रसाद पाटील गोलंदाजी मार्क वरती आला आणि त्याचं भव्य स्वागत रोड खुर्दचा या खेळाडूने केलंय. उलव्यासीच्या बाहेर लटकट केला. शेवटच्या क्षणाला मनगट वळवली आहेत. एक चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला होता निशी कर्णेकर. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावरती अनेक मैदानं गाजवणारा, परंतु आज आघाडीला येत असताना जिथे बॅटिंग करण्यासाठीही जाणला जातो, आपल्या बॉलची जुगलबंदी करण्या व्यतिरिक्त बॅटने आपल्या अद्भुत कौशल्यासाठी जाणला जाणारा निशी कर्णेकर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. प्रसाद पाटील गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालाय. त्याच्या अगेन्स्ट रन्स आल्यात. यस्टनच्या पाठीमागे रायगड भूषण ज्या खेळाडूला मिळालं, तो खेळाडू तुम्हाला यस्टनच्या पाठीमागे पाहायला मिळतो आहे सुशांत मोकल. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा वीक बाण पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू. बाळाशेठ महाबळे साहेब यांचे विशेष करून आम्ही आभारी राहू या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खरं तर क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक स्पर्धांचा आयोजक म्हणूनही आपण त्यांच्याकडे पाहतो. 8 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा केस संपलाय. निशी बॅटिंग करतोय. आडवा बॅटने पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडूने घेतलेलं वळण, हदभर वळण इथे प्राप्त केलंय. या गोलंदाजीची खासियत हीच राहिली आहे. पहा, अँगल बनवला, चेंडूला वळवलं, लेग ब्रेक, चांगल्या धाटणीचा चेंडू इथे पाहायला मिळाला. बाहेरच्या दिशेने निघणारा. कोण बदलतो, दृष्टिकोन एकच ठेवतो. डॉट बॉल आपण कसे हाताळू शकतो याच्याकडे त्याचा कल नेहमीच पाहायला मिळालाय. गोलंदाजी करत असताना प्रसाद पाटील यावेळेला एक्सा कव्हरला एक्सा ऑर्डिनरी स्ट्रोक. चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रजमिता 4. हा आला निशी कर्णेकरच्या बॅटमधून चौकार. ज्या प्रसाद पाटीलला आपण पाहिलं, परंतु एकाच गावाला बिलॉंग करणारे 2 आयकॉन खेळाडू आपल्याला या मॅच मध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. प्रशांत पाटील आणि सुशांत मोकल. हलक्या हाताने संयमाने इथे 4ही मुंड्या चित केलं होतं. स्लोअर वन चांगल्या धाटणीचा पाहायला मिळाला. अगदी हळवारपणे हवेमध्ये हिलकावे खाणारा चेंडू. डॉट बॉल येतो. ऍक्शन रिप्ले पाहिजे शेवटच्या बॉलचा. व्हेरिएशन पहा किती चांगला आहे. व्हेरिएशन आणि व्हरायटीचं समय साधणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती 13. बॅटिंग करतोय संघ मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहतो आहोत सनी 11 वर्से. टॉस हरल्यानंतर जिथे बॅटिंग करत असताना या संघाला आपण पाहत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13-0. एक ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात. असा गेलो आणि असा आलो. पाहायला मिळतात 13-0. आपण पाहतो एक मानाची, सन्मानाची आणि या प्रतिष्ठेची स्पर्धा, आगरी समाजाच्या प्रतिष्ठेची स्पर्धेचं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलंय. रोहा तालुका आगरी ज्ञाती सेवा मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आपण पाहत आहोत. 13 धावा धावफलकावरती या टीमचा कॅप्टन गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. प्रशांत मडवीला आपण पाहत आहोत. 13 धावा धावफलकावरती आहेत. नागोटण्याच्या निधीचा असणारा गोलंदाज अर्थात प्रशांतला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्क वरती.
धावफलकावरती धावा त्या 13 या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विशेष करून आम्ही आभारी राहू. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर प्रत्येकाची महत्वाचं योगदान राहिलंय. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून असे एक क्रिकेटचे प्रचंड मोठे चाहते म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो आदरणीय सुमीजी वाडकर साहेब भुवनेश्वरचे असणारे आणि एक रोहाचे क्रिकेट प्रेमी. बॅकफुटला उजव्या स्टेजच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुमीजी वाडकर साहेब यांच्या माध्यमातून या समालोचनासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज त्यांनी दिलेला आहे. त्याकरिता मी विशेष करून त्यांचा आभारी आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. प्रशांत मडवीचा पहिला बॉल जो अक्षय पवार साठी जो निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल स्वीची चेंडू सीमारेषेच्या दिशेने. अक्षय पवारचा वार सारेसगार. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय षटकार. टीम हा खेळाडू संघासाठी कोणत्याही स्तरावरती जाऊन बॅटिंग करण्यासाठी तयार असतो. पवारची पॉवर मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने ऑन साइडला फ्रंट लेग पुढे आणलं. फ्लिक केला होता मनगट वळवली. इथे देखील एक सिंगल येते बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. एकेरीच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती आहे. 20 रन्स ऑन दी बोर्ड. धावफलकावरती 20 पाहायला मिळाल्या. 6 बॉल 16 वरती. निशी कर्णेकर नॉट आउट आहे. 3 बॉल 7 वरती तिथे बॅटिंग करतोय. आपण अक्षय पवारला पाहतोय. प्रशांत मडवी तिथे आपण पाहिलं ना तर निधीचा हा गोलंदाज गुंचपुराचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. वेग त्याच्याकडेही चांगला आहे. टप्पा तो चांगली ठेवतो. ॲक्युरेसी चांगली ठेवत असताना पाहायला मिळतो. परंतु त्याच्या अगेन्स्ट स्वीच हिट वरती षटकार आल्यानंतर कुठे ना कुठेतरी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न निश्चितच होईल. त्याच्याही मनामध्ये अनेक प्रश्नांचं काहूर माजवलंय फलंदाज अक्षय पवारने. षटकारानंतर त्याची लेंथ अँड लाईन बिघडवून टाकली आहे. पुढचा बॉल खोलातला उजव्या सीच्या बाहेर. कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज क्रमांक पहिला निशी कर्णेकर होतोय बाद. माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर आज ही स्पर्धा पुढे येत असताना रोहा तालुका आगरी ज्ञाती सेवा मंडळ हा आगरी समाज एका अशा व्यक्तीचाही आम्ही आभारी आहोत. कारण या आगरी समाजाच्या माध्यमातून या MIDC मध्ये आगरी समाजाचं एक मंदिर उभं करण्यात येत आहे. या मंदिरासाठी या पनवेल तालुक्याचे चौकार आमदार म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 2.5 लाख रुपयाचा निधी या कार्यक्रमासाठी आणि या मंदिरासाठी लाभलेला आहे. एक सर्वाधिक मोठी बाब. कारण आपण पाहिलं ना तर पनवेलचे भाग्य विधाते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून 2.5 लाखाचा निधी लाभलेला आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळला होता जिथे एक सिंगल येते. तसेच आभारी आम्ही 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. तसेच आभारी मानत असताना आभार प्रदर्शन प्रकट करत असताना सध्याच्या घडीला आपण पाहिला अलिबाग त्याच वेळेला रोहा आणि मुरुड तालुक्याचे एक दमदार आणि कार्यक्षम आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब
यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी, गतवर्षी कबड्डीच्या स्पर्धेसाठी तर यावर्षी या क्रिकेटच्या प्रीमियर लीगच्या स्पर्धेसाठी तब्बल 2 लाखाचं पारितोषिक या स्पर्धेला आलेलं आहे. त्याकरिता आम्ही विशेष करून त्यांचे आभारी राहू. तसेच अनिकेत भाई तटकरे साहेब यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य लाभले, त्यांचे आम्ही विशेष आभारी राहू. कारण तब्बल 1,50,000 रुपयाची जी देणगी या स्पर्धेसाठी अनिकेत भाई तटकरे साहेब यांच्या माध्यमातून आलेली आहे, त्यांचे विशेष आभार. मैदानाच्या आतमध्ये आलाय षटकार. संघाची धावसंख्या या षटकाराच्या बरोबरीने वधारतीये. स्कोर कार्ड वरती धावा त्या 28 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटक संपलेत. 28 धावा फलकावरती आहेत. प्रशांत मडवी महागडा राहिला. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून अनेकांचे विशेष आभार आम्ही मानतो आहोत. त्याच वेळेला आपण आभारी देखील महेंद्र शेठ दळवी साहेब यांचे आभारी राहू. त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कार्यांची हाती घेतलेला वसा आणि वारसा ते सातत्याने जपत असताना पाहायला मिळतात. या स्पर्धेला त्यांनी प्रमुख सहकार्य केलंय. कारण गतवर्षी कबड्डीच्या स्पर्धेला तर यावर्षी क्रिकेटच्या स्पर्धेला. त्याच वेळेला आपण पाहिलं तर अनिकेत भाई तटकरे यांचे विशेष करून आम्ही आभारी राहू. या स्पर्धेच्या माध्यमातून 1.5 लाखाची पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आलं. प्रसाद पाटीलला गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आलं. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. विकेट प्राप्त करू शकलेला नाही. प्रशांत मडवीने विकेट प्राप्त केली जरूर, परंतु धावा जास्तीचा खर्च केला. 28 धावा फलकावरती आहेत. अक्षय आणि तिथे सुशील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फलकावरती 28. सुशीलच्या बॅटमधून 1 षटकार आला. अक्षयच्या बॅटमधून 1 षटकार आलाय. पुढचा बॉल जागा बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती वेगाने. चित्त्याची चपराई आणि हरणाचा वेग धारण केलाय. क्विक सिंगल 38 सर्कल मधून अर्जित करत असताना आपण अक्षय पवारला पाहत आहोत. यावर्षी चांगला त्याने देखील गाजवलाय. सातत्याने चांगली बॅटिंग करत असताना तो पाहायला मिळतोय. अर्धशतकांचा बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि अनेक मैदानं, मग नुकतंच आपण पिंपरी चिंचवड मध्ये त्याच्या नावावरती आलेलं अर्धशतक ते मात्र आमदार चषकामध्ये पाहायला मिळालं. आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फॉर्मामध्ये असणारा खेळाडू बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 29 बनल्यात. 1 सिंगल आली. प्रसाद पाटील गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने सुशील साठी हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अपील केली आहे, परंतु कोणताही जिथं मात्र आपण पाहिला पंचांवरती दबाव या गोष्टीचा जाणवला नाही. एक चांगला चेंडू पाहायला मिळतो डॉट बॉल येत असताना. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण प्रसाद पाटील एक आशेचं किरण म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. विकेट त्याला मिळवावं लागेल. चांगली गोलंदाजी करत असताना या धावसंख्येवरती लगाम लगावण्यासाठी किंवा जी धावसंख्या वेगाने पुढे सरकते त्याच्यावरती एक स्पीड ब्रेकर टाकणं गरजेचं राहणार आहे आणि त्यासाठी प्रयत्नशील या खेळाडूला राहावं लागेल. फलकावरती आता 29. 1 फलंदाज बाद. 29 ऑन द बोर्ड. उजव्या सीचा बाहेरचा बॉल सुशीलच्या बॅटमधून. चेंडू काही काळ हवेमध्ये राहिला होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र 1 सिंगल इथून अर्जित करण्यात आली आहे. पहा, फेकी करण्यासाठी स्ट्रायकर इकडे क्षेत्ररक्षक फेकी करतो असं वाटलं, परंतु शेवटच्या क्षणाला त्याने आपले इरादे बदलले आणि नॉन स्ट्रायकर इकडे थ्रो इथे करण्यात आला. रन्स आली होती. एक संघाची धावसंख्या 30 धावा फलकावरती आहेत. प्रसाद पाटीलला आपण पाहतोय विकेट मिळवलेली नाही आहे त्याने, परंतु धावा कमी खर्च केलेला पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये केवळ 2 धावा त्याने खर्च केल्यात. अचूक टप्पा भेदकता त्याच्याकडे चांगलीच राहिली. पुढे सासावला होता फलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. अक्षय पवारला इथे जकडून ठेवलंय. त्याला वारंवार काही ना काहीतरी क्लुप्त्या कराव्या लागतात, कारण मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी तो पुढे सासावला होता. त्याला ठाऊक आहे या फलंदाज या गोलंदाजावरती आपल्याला हावी ठरावं लागणार आहे, कारण हा तोच गोलंदाज आहे जो संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती आक्रमण करणं गरजेचं राहील. संघाची धावसंख्या थांबली आहे, तिला मात्र मोठा आलेख इथे उंचावा लागेल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा टोला लागलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. सिंगल निश्चित मिळते. दोरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. धावा मिळतात त्या 2. संघाची धावसंख्या 32 आहे. शेवटचा बॉल या षटकातील येणं बाकी. या वेळेचा बॉल आणि किडे
दे धक्का आणि घे चक्का. इचा कडक चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो तो षटकार. षटकार डोळ्याची पारणं दिपवणारा राहिला. 38 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर आभार व्यक्त करत असताना आणि आभार प्रकट करत असताना भाईशेठ पाशीलकर साहेब, माजी उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद, यांचे विशेष करून आम्ही आभारी राहू. कारण या विभागाचे विकास पुरुष म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं अनेक व्यक्तिमत्व घडवत असताना आज या आपण पाहिलं ना तर या स्पर्धेला आणि रोहा तालुका आगरी ज्ञाती सेवा मंडळाचे जे अध्यक्ष दिले, ज्यांनी खास करून ज्यांनी घडवलं असे व्यक्तिमत्व आदरणीय भाईशेठ पाशीलकर साहेब यांचे विशेष करून आम्ही आभारी आणि ऋणी राहू. त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून चित्रलेखाताई पाटील, शेकाप जिल्हा महिला अध्यक्षा, अगदी सायकल राणी, त्यांचे आम्ही विशेष करून आभारी राहू. ज्यांच्या माध्यमातून 25,000 ची देणगी या स्पर्धेला लाभलेली आहे. त्यांचे विशेष करून आम्ही आभारी राहू. 38 बनल्यात, 38 ऑन दी बोर्ड. आणि त्याच वेळेला आदरणीय हेमंतजी ठाकूर साहेब यांचे विशेष करून आभार, ज्यांच्या माध्यमातून देखील 25,000 रुपयाची देणगी या स्पर्धेला लाभलेली आहे. आणि अगदी त्याच वेळेला संपूर्ण देणगीदारांचे आम्ही विशेष करून आभारी राहू. सुशांत मोकल गोलंदाजी मार्कवरती आलाय. यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल घेतली एकेरीच्या मदतीने. संघाची धावसंख्या 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. पहा, जर काही या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ना, रमेशजी मात्रे जर 45 धावा या शेवटच्या षटकापर्यंत आणि शेवटच्या बॉलपर्यंत अशी मॅच जाते, तर चौथ्या षटकामध्ये बनलेले 39 धावा कितपर्यंत मजल मारली जाते ही बाब पाहण्याजोगी राहील. फॉर्मामध्ये असणारा खेळाडू, ज्याची बॅट बोलतीये आणि जो सातत्याने स्विच हिटचे फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार त्याने ठोकलेत, तो अक्षय पवार, पडवेलच्या सावळ्याचा असणारा खेळाडू बॅटिंगसाठी सज्ज होतोय. तर एका बाजूला पेनच्या कळव्याचा असणारा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती सुशांत मोकल गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल ऑन साइडला, वॅकन्सी एरिया, रन्स मिळतील त्याच्यावर. अक्षय पवारच्या बॅटमधून येतो हा खणखणीत चौकार. वर्षे टीम बॅटिंग करते तर श्रेया स्पोर्ट्स वर्षे क्षेत्ररक्षण करते. यावेळेला लांब लांब लांब, सर्वाधिक लांब ताकदीचा वापर आणि टायमिंग वापर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर करतो. हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार. या स्पर्धेतला सर्वाधिक लांब वरचा षटकार आला. जिनका बल्ला है तलवार, बाजी में लाता है पलटवार, करारा होता है हर प्रहार, उनका नाम है अक्षय पवार. 9 चेंडू 26 वरती तो बॅटिंग करतोय. 49 धावा धावफलकावरती आहेत. सुशांत मोकलच्या अगेन्स्ट रन्स आल्यात. 11 धावा पहिल्या 3 बॉलवरती येत असताना पाहायला मिळाल्यात. धावांची अक्षरशः इथे पाऊसच पाडला. पुन्हा एकदा उजव्या सीच्या बाहेरचा बॉल खोलातला होता. ज्युसी हाफ बॉल घेत असताना ड्राईव्ह केलाय आणि जिथे आपण पाहिलं स्वीपर कव्हर सीमारेषेच्या दिशेने धावा मिळतात तर 2 रन्स येतात. 2 अर्धशतक कंप्लीट होत आहे. 51 धावा. सनी लिओन वर्से या टीमची धावफलकावरती धावा 51.
51 एक 10 बॉल 28 वरती अक्षय पवार बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. एक पात्री अभिनय त्याने मैदानाच्या आतमध्ये केलाय. एकटाच लढतोय, एकटा नडतोय. पुढचा बॉल पुढे ससावला कोलातला बॉल होता. उजव्या एसीच्या बाहेरचा लॉंग ऑफला केलाय. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षण तिथे खराब झालं. बॅकअप देण्यात येईल, फेकी करण्यात येते. तदवर मात्र धावा पुनश्च मिळतात त्या दोन. 11 बॉल 30 वरती अक्षय पवार नॉट आउट आहे. संघाची धावसंख्या 53. इथून 7 बॉलचा खेळ येणं अजूनही बाकी आहे. अजून खूप काय वाढून ठेवलं या मॅच मध्ये. कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही आहे. क्रिकेटचा खेळ आणि एक दर्जेदार स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळते. यावेळेला देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. जो हाणून काढलाय गोलंदाजाने. डॉट बॉल आला. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहेत त्या 53. एक फलंदाज बाद बॅटिंग करतोय अक्षय पवार आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये सुशीलला आपण पाहत आहोत. तो 5 बॉल 10 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. 53 म्हणलं 4 षटकांच्या समाप्तीनंतर. या पण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. धावफलकावरती 53 आहेत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून एकंदरीत सर्वाधिक जास्त धावा येतील अशी जास्तीची चर्चा होत होती आणि कदाचित ही ती मॅच राहू शकते. सर्वाधिक धावा या मॅच मध्ये पाहायला मिळतील कारण अक्षय पवार सारखा बॅटर जर का मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तर त्याच्या बॅटमधून धावा निश्चितच येत असताना पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजी मार्क वरती श्रवण भोई गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. जिथे पूर्वार्धाचा खेळ रंगत असताना पाहायला मिळतोय आणि जिथे मॅच क्रमांक 4 रंगत असताना आपण पाहतो आहोत. 4था सामना. पहिला सामना शैलेश वॉरियर्स टीमने जिंकला होता. यावेळेला आडवा बॅटने ऑन साइडला सुशीलच्या बॅटमधून चेंड हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. हातात तोंडाशी आलेला घास जणू काय हिसकावून घ्यावा त्याच रीतीने खेळ चाललाय. कॅचेस व्हायला हव्यात त्या झालेल्या नाही आहेत. झेल निसटला. जीवदान मिळालं सुशीलला. रन्स आली 1. जिथे 54 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ श्रवण भोई गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. 12 बॉल 30 वरती अक्षय पवार नॉट आउट बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. आज त्याला एकट्यालाच लढावा लागणार आहे. एकट्यालाच मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे कारण एका एंडने तितक्याशा धावा आलेल्या नाही आहेत. स्ट्रायकर एंडवरती स्वतःहून अक्षय पवार येत असताना पाहायला मिळतोय. आज त्याची बॅट चांगल्या दर्जाची भोवती आहे कारण जो रिपिटेशनला शोभा देणारा खेळ त्याने केलाय. लांब लचक स्ट्रोक त्याने केलेत. मिडल प्रॉपर केलेत. 2 स्विच हिट केलेत. त्याच्या भात्यामध्ये असणारा प्रत्येक स्ट्रोक त्याने बाहेर काढलाय. आत्मविश्वास चांगला आहे. त्याची तळमळ आणि तडफ ही नेहमी चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. तो बॅटिंग करतोय. आज त्याच्याकडे पाहिलं ना मला आठवतं की अनेक वेळेला एखादा सिनेमा करत असताना एखादा हिरोचा सिनेमा चालले की त्याच्या मागे प्रेक्षक वर्ग जसे चिटकून गराडा घालायचे. आज या बॅटरच्या बॅटला जशा धावा आणि गराडा घातलाय चिटकून तर मैदानामध्ये आल्यात असंच वाटू लागलं. काय बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 54 1. पुढचा बॉल घेऊन श्रवण पुन्हा एकदा दाखवत असताना पाहायला मिळेल. आडवा बॅटने नो लुक ऑन साइडला वॉर स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अक्षय पवारच्या बॅटमधून षटकार. हा फटका ऍक्शन रिप्ले वरती आपण पाहतो ना तो पाहावा आणि पाहतच राहावा इतका देखणा. बॅटिंगचा क्लास आणि बॅटिंग झकास. अक्षय पवारचा हा षटकार आवडला असेल ना रोहेकर टाळ्या तर व्हायला हव्यात. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. सिंगल इथून मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं पसंत करेल अक्षय पवार. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना सुशीलला आपण पाहतोय. धक्का क्रमांक 2 61 या धावसंख्येवरती फलंदाज क्रमांक 2 होतोय बाद. काय बॅटिंग केली आहे फलंदाजाने. अशा खेळाडूसाठी आपण विकेट सॅक्रिफाईस करतो ना
ही बाब देखील फार महत्वाची राहते, कारण तो मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. स्ट्राईक रेटवरती अक्षय पवार पाहायला मिळतोय. आय सेफ्टीज लावून अनेक खेळाडू खेळतात, त्यापैकी एकंदरीत या मॅच मध्ये 2 आय सेफ्टीज लावून परिधान करून खेळणारे खेळाडू आहेत. एका बाजूला सुशांत मोकल पाहायला मिळेल सेकंड इनिंग मध्ये, तोही आय सेफ्टीज परिधान करून बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत. योगेश म्हात्रेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. योगेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. 61 ला 2. शोभन भोई पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 3 चेंडूचा आधुनिक खेळ शेष आहे आणि हे षटक लांबलचक बनवण्यासाठी पुन्हा एकदा अक्षय पवार सज्ज झालाय. बॅकफुटला आला, बॅटचा स्टिकर द्यावा लागला, एलिव्हेशन प्राप्त होऊ शकलेलं नाहीये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळते, इथेही दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. सेकंड रन कंप्लीट. काय रनिंग विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. वेगाने धावतात फलंदाज. धावांसाठीची चालू असणारी धाव मैदानावरती पाहायला मिळते. शशी कपूरचा ज्यावेळेला दीवार हा सिनेमा आला होता ना, त्यावेळेला मला आठवण होते ज्यावेळेला अमिताभ बच्चन त्याला म्हणाला होता, मेरे पास माँ है, मेरे पास गाड़ी है, बंगला है, तेरे पास क्या है. शशी कपूर म्हणाला होता की मेरे पास माँ है. आज हा संघ म्हणत असेल ना की आमच्याकडे अक्षय पवार आहे, याहूनही अधिक काय हवं. या संघाचा हा खेळाडू एकटाच लढतोय. चांगली बॅटिंग केली आहे त्याने. स्विचिचा प्रयत्न करण्यात आला होता. हा चेंडू ते यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आला. 63 बनल्यात. 63 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल बॅकफुटला येऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, परंतु शोभनने कमबॅक चांगल्या स्वरूपाचा केलं. डॉट बॉल आले. लगातारचे 2 स्कोर कार्ड वरती आहेत. त्या 63-64 टार्गेट या मॅच मध्ये सेट झालाय. पूर्वार्धाचा खेळ संपला. इच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याला 2 बाजू आहेत. दुसऱ्या बाजूला काय घडणार, काय बिघडणार, या पण आवाज ऐकूयात. पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल करू, ज्यांचा आवाज सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभर ऐकायला मिळतोय, कारण सध्याच्या घडीला ऑर्केस्ट्रामध्येही ज्यांचा आवाज ऐकायला मिळतो आहे. आणि कदाचित मला वाटतं नयनजी यांनी जर का आग्रह केला तर एखादं गीत देखील आपल्याला ऐकायला मिळू शकतात प्रथमेश ठाकूरकडून, कारण आगरी भाषेमध्ये ज्याचे कॉमेंट्री आपण ऐकू शकतो ऑर्केस्ट्रामध्ये तो पाहायला मिळतो. या नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणारा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मनीजी पाटील सर यांचा आवाज ऐकूयात. 30 बॉल 64 ची आवश्यकता आणि आवाजामध्ये बदल करूयात. प्रथमेशजी ठाकूर यांचा आवाज आपल्यापर्यंत पाहायला मिळेल. आयुष आरव आणि शैलेश वॉरियर्स दोन्ही कॅप्टन टॉस साठी या प्लीज. आयुष आरव 11 आणि शैलेश वॉरियर्स दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. आयुष आरव 11 आणि शैलेश वॉरियर्स. चला, विनर्स वर्सेस विनर्स असा सामना आपण पाहणार आहोत. तर मी पाहुण्यांना आमंत्रित करतोय. सन्माननीय रामशेठ नागती या, कोकण रत्न या. रामशेठ नागती यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. सन्माननीय रामशेठ नागटी जे भवन निर्माता आहेत, विकासक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. चला, शौर्य आणि ते काळभैरव योद्धा संघाचे संघमालक सुद्धा आहे, ज्यांचा संघ अगदी शेवटच्या टप्प्यावर पराभूत झाला. पण म्हणतात ना की एक संघ जिंकतो आणि एक संघ शिकतो. त्याचमुळे काळभैरव योद्धा उद्या दमदार खेळ देताना पाहायला मिळेल. चला, आयुष आरव कॅप्टन टॉस साठी या प्लीज. आणि वॉरियर्स चला प्लीज, आपल्याकडे वेळ कमी आहे, मित्रांनो. टॉस करूया. टॉस इज इम्पॉर्टंट. आणि म्हणूनच या नाणेफेकीवर खूप काय अवलंबून आहे. 2 संघ जिंकलेले आहेत आणि आता अजून एक सामना जिंकून पुढच्या फेरीत सन्मानाने पोहोचण्याचा प्रयत्न असेल. तर मामा भाचे आहेत का? हा, म्हणजे आता बघा सगळे रिलेशन्स आहेत. हा आगरी समाज इतका जवळ आहे की जरी 52 गावं असली पण मला असं वाटतं प्रत्येक गावामध्ये कोणाचा नातेवाईक तर आहेच आहे. तर नाणेफेक होते. एका बाजूला असेल शैलेश वॉरियर्स आणि एका बाजूला असेल नीरव आयुष 11. हे डॉटेल असा कॉल द्यायचा आहे. पाहूया नाणेफेक जिंकते कोण. टेल इज अ कॉल. आणि यस, आज राणा दादांचं सर्व काही चाललंय. नाणेफेक त्यांनी जिंकलेली आहे. तर नाणेफेक जिंकली राणा दादा, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. संघामध्ये काही बदल होईल? एक प्लेयर चेंज होईल, तो नियमाप्रमाणे.
मागच्या सामन्यात थोडी घाई झाली राणादादाकडून. नाही, नॅचरल गेम खेळायला गेलो पण काय आउट झालो. पण आता विजेता संघाशी तुम्हाला खेळायचं आहे, म्हणजे एक सामना त्याने जिंकला, एक सामना तुम्ही जिंकला. स्ट्रॅटेजी म्हणजे काय बदल असेल की तोच गेम प्लॅन तुमचा असेल? बॉलिंग चांगली झाली आहे, गेम प्लॅन तो. शैलेश वॉरियर्स दोन्हीही प्रतिभावंत क्रिकेटपटू आहेत आणि प्रतिभावंत क्रिकेटपटू एकमेकांसमोर असताना तो प्रतिभेचा खेळ आम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. फलंदाजी करायची आहे, निर्णयाकडे कसं पाहताय? आम्हाला बॅटिंग घ्यायचीच होती, टॉस जिंकलो असतो तरी, पण आम्ही बॅटिंग करूनच जिंकलो होतो. मागच्या सामन्यामध्ये मनासारखी फलंदाजी ॲज अ कॅप्टन तुमची झाली का, आणि इतर खेळाडूंकडून काय अपेक्षा आहे? हां, नक्कीच झाला. आमचा आयकॉनचा पण गेम चांगला झाला, माझी पण बॅटिंग झाली आणि टीमचा गेम चांगला झाला, मुळे जिंकलो आम्ही. एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ऑल द बेस्ट. तर नक्कीच तुमच्यासोबत आहेत, तुमचं देखील मला मत ऐकायला आवडेल. कसं वाटतंय या स्पर्धेबद्दल? आगरी समाज एकत्र येतोय, 52 गावांना आपल्या कमिटीने एकत्र करण्याचं काम केलेलं आहे, माध्यम निवडले क्रिकेटचं, काय सांगाल? प्रथम मी आगरी समाज ज्ञाती सेवा मंडळाचे आमचे कुटुंब प्रमुख अध्यक्ष ज्यांनी ही जबाबदारी पेळलेली आहे, धनुष्यबाण उचललेला आहे, असे आमचे सन्माननीय अध्यक्ष श्री हरचंदजी मोरे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्या टीमचे म्हणजे सचिन मोरे असतील, आप्पा मोरे असतील, किंवा विठ्ठल मोरे असतील, लक्ष्मण मोरे असेल, अमित घाग असेल, किंवा सर्वच कुंभोशी विभाग, कोकबन विभाग मधला यशवंतकार विभाग असेल, हा आमचा रोड विभाग असेल, तलाघर असेल, किंवा हे आमचे जे काही गाव आहेत वेजोली, घोसाला, नागुटणा वगैरे, हा आमचा तालुका आहे आणि तालुक्यामधला हे एक आमचा आगरी समाजाचा भक्कम समाज आहे. आणि आमच्या भक्कम समाजाच्या पाठीमागे आमचे सन्माननीय मधुकर शेठ पाटील यांचे हे आमचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या नेतृत्वावरती आजपर्यंत हा आगरी समाज अतिशय उत्तमरित्याने आणि कुटुंबवादाने सुरू आहे. तसेच आमचे आमचे सरपंच रामाशेठ मात्र एक हुकमी हक्क आहे आणि त्यांचा शब्द हा आखरी शब्द, आणि तो एक शब्द म्हणजे समोरच्यावर माया करणार आहे. ते जरी किती जरी जोरात बोलले, आता मी बऱ्याच वेळा अनुभवलं आहे त्यांचा, पण ते मायाचं प्रेम, एक मायालूपण आहे, म्हणून हा सगळा गोतावळा त्यांच्या बाजूला आहे. हा दिसतोय तर आमचा सनी आणि रजक पण आहे, आणि हा सर्व गोतावळा आहे आमचा. आता जी मॅच झाली ती मामा भाच्यांमध्ये होती, आणि आमच्या आता ज्या काही 8 मॅची झाल्या ते एकमेकांच्या मध्येच झाल्या. म्हणजे माझं सुद्धा मामा, भाचे, काका, आता मी ज्या बरोबर खेळत होतो तो माझा मामाचा गाव महादेवकर, म्हणजे माझे मामा तिथे राहते, त्यामुळे मला तिथं मी योद्धा म्हणून काय आलो तर काय वाटलं नाही. आगरी समाजाचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. चला, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आपण पुन्हा एकदा सन्मानपूर्वक विराजमान होऊ शकता. करूया आवाजामध्ये बदल. यानंतर आवाज ऐकणार आहोत बहुआयामी असे समालोचक, युवा समालोचक, ज्यांचं आवाज गोड आहे, ज्यांचं गायन गोड आहे, ज्यांचं समालोचन उत्तम दर्जाचं आहे. प्रथमेश ठाकूर यांचा आवाज, आणि त्यातल्या त्यात आगरी भाषेतून त्यांनी समालोचन करावं अशी मागणी आलेली आहे आयोजकांची. तर ऐकूया आवाज प्रथमेश ठाकूर यांचा. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. थँक्यू सो मच. महाराष्ट्रातील 2 दिग्गज आणि नामवंत समालोचक आज या स्पर्धेला आपल्यात मनीषजी पाटील सर आणि जयजी भोसले सर. जितेंद्रजी जाधव साहेबांना विनंती आहे की आपण पुढे असा आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. पत्रकार आहेत. पत्रकार म्हटले की समाजातील प्रत्येक घडामोडी आपल्या माध्यमातून खरं तर प्रत्येकापर्यंत पोहोचवणे फार महत्वाचं आहे. अमोलजी डमाले यांच्या शुभास्ते आपण करूया हा सन्मान. मॅनेजमेंट टीमने सांगितलं आगरी भाषेत समालोचन व्हायला हवं. जर खेळणारे आगरी आहेत, आपण आयोजन करणारे आगरी आहोत, जर पंच आगरी आहेत, समालोचक आगरी आहेत, मग समालोचन आगरी भाषेमध्ये का नको? ऑन साईडला यावेळेस फिट काम काढले. पहिल्याच बॉलवर बॅट्समननी चांगलीच उपट घातले. स्क्वेअर लेगच्या बाहेर 4 रन. बॅट्समन नाही घाईच
बाबा संपलू ना, आता उपटी घालायची केली सुरुवात याने पण दुसरे बाजूशा पहिल्या बॅटिंग गेली तेव्हा त्याही मारल्यान रन जवळ म्हणत वाटतं 63 मारल्यान 64 काराचे आहेत ना, 64 काराचे आहेत ते सुशन मोकलला माहित होता गोट्या आहे भाई हो ना, आता चांगल्याच उपटी घालायची सुरुवात केली त्यांनी. सुशम मोकल बोलले लय डेंजर टाकील तिथं मारतोय बोल ना, पहिल्याच 2 बॉलांवर 10 रन ना, नो बॉल वर्षा आता फ्रीट आता काम करला नाही म्हणजे झाला कारलाच रे आणि काम तरी पोचलो आता का मारीलच चांगला नाही आणि चांगलाच मारला डायरेक्ट मिड विकेटच्या वर्षात षटकार आले. घातक आहे प्रथमेश, तू याला ब्लॉग मध्ये झे बाबा बाबा यो घातक ना योगेश दा, यो घातकचा वरचा आहे हत्यार टॉपचा आहे यो ना, आले हत्यार टॉपचाच आहे ना, जबरदस्त बॅटिंग करते मना काय मी डायरेक्ट खेळते मारामारीत मना पटते. निशी रफ्तार का सौदागर आणि अजून एक आज काय करणार निशीला मला वाटतं आज काही झोप लागणारच नाही, टाकील तिथं मारतोय पहिल्या बॉलवर चौकाराला त्याच्यानंतर 9 षटकार मारला डबल षटकार मारला ना, आता डबल चौकार कामच कारला पहिले जोरीन काम फिट. इकडून तिकडे फिल्डरांना पलवतोय नुसता पहिले ओव्हरीन काम करला 64 काराचे 21 आल्यान निंगूत पण पहिले ओव्हरीन 21 आलत्या ना, मॅच 2 बॉल 6 आलती आता बघू 3च बॉलान 21 कारल्यान हो कारल्यान चांगल्यात बाबा हे गॅप मध्ये गेले काही ना बॅप तिकडे फिल्डर ठेवले आता एकच रन भेटल 1 पण रन ना डॉट बॉल नॉन स्ट्राईक वर कल्पेश म्हणत वाटतं फक्त बघायला थांबले बघते बाबा कशी बॅटिंग करते गोट्या बघून दे. 21 धावा झाल्यान 4 बॉलान डेंजर बॅटिंग उपटी उपट बाबा आता निशीने कमबॅक निशी सांगता मी पण काय साधा सुद्धा नाही भाई रॉय एक्सप्रेस बॉलतान रॉय एक्सप्रेस निशी चांगला कमबॅक पहिल्या 3 बॉलान 21 दिल्या भाई पुढच्या 2 बॉलान 1 पण रन नाही टॉप लेवल आता यो पण डेंजर आहे तसा पण आज काहीतरी गडबड झाली वाटतं पहिले ओव्हरीन 5 बॉल झाले 21 रन पहिले 3 बॉल 21 होतं 2 बॉल डॉट आलं लास्टचा बॉल बघू आता कोणच्या नावावर राहील. बाबा निशिता कमबॅक ये बाबा विकेट किपरनी काय केला मॅच गेली आता बाजूला पहिले याला धराना साईडला जा लास्टचे बॉल अंपायर चौका आहे ना येस 22चा चौका आहे पाहायला लागले मला वाटतं बॅटकट आहे चला म्हणजे बॅट्समन गोट्याला अजून 5 रन या 4 रन पहिले ओव्हर कपल्याच्या नंतर पहिल्या ओव्हरच्या नंतर रन झाल्यान 25 गुड्डा काय चाललंय पहिलेच ओव्हरीन 25 गुड्डा टेन्शन मध्ये आला तिकडे बाबा चालले तर झालं बॅट्समन आहे का काही सर आवाज येतोय भावा पहिल्या ओव्हर नंतर 25 झाल्यान 64 करायचे होते आप्पा पहिलेच ओव्हरीन 25 कामच का हारला सुशांतने मॅच चालू व्हायच्या पहिले योगेश दादा मला बोलतं तू ओळखतस की आला मी सांगला नाही बरं मी का बघला नाही योगेश दादा बोलतो यो घातक नाही घातकचे वरच आहे खरोखरचा 24 भाई पहिलेच ओव्हरीन राश टाईट जबरदस्त मजा आली तिकडे गुड्डा टेन्शन मध्ये मनीष सर बोलताना यो भो झापतोय रे काय 25 आल्यानो पहिले जोरीन तिथं आता फाईन लेगला फिल्डर धावतोय बॉल पकडील का नाही बघू पकडले 1 रन यो हुशार आहे कल्पेश आणि बरोबर 1 रन काढले सांगला सुशांत जा बाबा तुम्ही पहिल्यावरून काम करल्या तर तूच काम कर अख्खे मॅच 26 झाल्यान
प्रसन्न बॉलिंग करायला आले. आता प्रसन्न पाटील रायगडचा जबरदस्त बॉलर आहे ना, टॉपचा हत्यार आहे रायगडवाल्यांचा. या टीमीन दोन घातक प्लेअर आहेत, एक अक्षय पवार ना दुसरा प्रसन्न पाटील ना. दुसऱ्या बाजूला आता सुशांत मोकल आहे. ह्यो जबरदस्त बॅटल जाईल आता. एक बाजूला प्रसन्न पाटील टॉपचा हत्यार, दुसऱ्या बाजूला पेनकरांचा टॉपचा हत्यार आहे. आजच्या बिंजोडच्या शर्तीमध्ये कोण मानकरी असेल बघायला लागेल ना. सुशांत मोकलला बघला तर त्याच्या डोल्यावर बघा हाय सेफ्टी. मग आता किरण पवारने चालू केले तर आता ट्रेंडिंगला झाले. मग गरज आहे म्हणजे बॉल बिल पसक्याने तर डोल्याला लागायची शक्यता असतं. गॅप मध्ये केला जाता काही ना. फिल्डर तिकडे निश्चित डायरेक्ट हिट करायला लागेल. बाबा डायरेक्टच हिट झाले. बारीकपणे गोट्या चांगल्याच खेळले वाटतं. नेम धरले बघ ना. पोचले का काय आता अंपायर म्हणत वाटतं, सांगतो नाही ना. बघू अंपायर सांगतो नॉट आउट. पोचले बाबा. कव्हरला वर्षा गेलाचा होता बा. बॅट दाखवतो फिरवून सुशांत. त्याला माहित होतं वर्षा गेलो असतो तर 4 रन भेटले असते. पण आता का दुसरी ओव्हर पॉवर प्ले चालू आहे. बाहेर 3च फिल्डर आहे. त्याला फायदा घ्यायचा प्रयत्न केला होता कुठेतरी, पण काही ना. प्रसन्न मी पहिलेच सांगला रायगडवाल्यांचा टॉपचा हत्यार आहे यो. संभलून राहा. त्याने पहिले 2 बॉल 2च रन दिले. लाजवाब बॉलिंग ना. टप्पाच जबरदस्त आहे त्याचा. बॅट्समन मारला विचार करताय बाबा मारू तर मारू कुठं, करू तर करू काय. यो जबरदस्त टॉस केला कसना. पुढ्यांच्या वरती उचलला बॉल. जबरदस्त बॉलिंग. प्रसन्न कमबॅक साठी ओळखला होतो. त्यांनी त्याच करून दाखवला. पहिले 3 बॉल 3च रन. पहिले ओव्हरीन पहिले 3 बॉल म्हणत वाटतं काहीतरी 21 रन होत्या ना. आता पहिले 3 बॉल 2च रन दिले प्रसन्न. याला बोलता कमबॅक. राणा 27 धावा झाल्या. राणा काय वाटतं कोण जिंकल. राणा एकदम मनानं काय इचरू बाबा. या बघा पॉइंटच्या वर्षा. क्या बात आहे. लाजवाब फटकाय पॉइंटला. काही ना धावतच राहायला लागेल बाला. बॉल पॉइंटच्या बाहेर 4.
31 झाल्यान 11 बॉल झाले. लास्टचा बॉल बाकी आहे. प्रसन्न जबरदस्त. प्रसन्न का बॉलिंग केली त्यांनी. 7 धावा दिल्या नुसत्या. 1 विकेट पण घेतले. कमाल आहे बाबा तुझी. पहिल्या ओव्हरिंग किती आले आपा 25 नाही ओव्हरिंग कव्हर आल्या नुसत्या 6. 1 बॉल बाकी अजून. अध्यक्ष काय वाटतं कोण जिंकल? 64 काराचे आहे वर्षे. आता दोन्ही वर्षे टीम आहे ना वर्षे जिंकणार आहे ना. बॅटिंग वाली वर्षे का बॉलिंग वाली वर्षे कोण जिंकल? वर्षे जिंकल. आता कोण पण जिंकू द्या. जबरदस्त. 31 झाल्यान 33 काराजे आहे अजून. पहिल्या 11 बॉलानं ते 31 आल्यान काही करा नाही. लास्टचा बॉल पाटील ना. आता इथं यावेळेस गॅप मध्ये पहिल्या टप्प्यावर निघला बॉल. 4 भेटतील मला वाटतं. हो अंपायर सांगताना चौकार आहे. लाजवाब. बारा 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 अग कमरेत वाकवीन तारा तुला मी. एकनाथजी माळेकर तर कव्वाली आपण त्यांची नेहमी ऐकतो. 7,000हून जास्त गाणी त्या माणसाची आहेत. आणि इथे बसल्या जागेवर कधी काय आणि कसंच त्याला सुचेल याचा काही नेम नाही. 2 ओव्हर नंतर धावा झाल्या त्या 35. भरपूर मस्करी झाली पहिल्या 2 षटकांमध्ये. आता मॅचच्या दिशेने वळूया. 18 चेंडू आणि 29 गरज. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या 12 मध्ये 35 आला आणि बॉलिंग भागवती सध्या आयकॉन अक्षय पवारला तुम्ही पाहणार आहात. रायझिंग स्टार. जबरदस्त खेळ गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सावळेश्वर सावळेसाठी प्रचंड सुंदर खेळ अक्षय पवारचा नेहमीच आपण पाहिला. सावळेश्वर सावळे म्हटलं की किरण पवार असेल अक्षय पवार असेल या खेळाडूंनी फार सुंदर कामगिरी केली गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये. अक्षय पवार हे नाव जास्त चर्चेत राहिले आणि बॅटल फार सुंदर असणार आहे. हो हो मोकलसाठी फसवा चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये धावत जाऊन जे टिपलाय. बिग विकेट डाऊन. या मॅचची सर्वाधिक मोठी विकेट सुशांत मोकलला माघारी धाडलंय. अक्षय पवारच्या खात्यात ही सफलता. सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती क्लिअर तुम्हाला पाहायला मिळेल. श्रेया स्पोर्ट्स वर्षे विरुद्ध सन 11 वर्षेमध्ये ही मॅच जबरदस्त बॅटल आहे. 65चा मला माफ करा 64चा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये 25 आला आणि त्यानंतर 10. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 35 आल्याच्या नंतर असं वाटलं की एकतर्फा सामना श्रेया स्पोर्ट्स वर्षेच्या बाजूने जाऊ शकतो. पण जसा बॉलिंग मार्कवरती 3rd ओव्हर घेऊन आला अक्षय पवार त्याने सांगितलं नाही हे शक्य नाही. आम्ही सहजासहजी सामना सोडणार नाही आहोत. पराभवाचं स्वप्न पाहून कोणताही संघ मैदानामध्ये उतरत नसतो. उतरतो तो फक्त जिंकण्यासाठी सध्याच घडीला संघर्ष करावा लागेल. तो विजय जर तुम्हाला मिळवायचा तर 17 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. बॅटल चांगले रंगेल त्यामध्ये ते मात्र शंकाने. रिक्वायर्ड रेट 10.24 आलेला आहे. बट करंट रन रेटचा जर विचार केला तर सध्याच्या घडीला हेल्दी रन रेटनं धावा बनताय 16.15. फुल टॉस पद्धतीचा बॉल ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला डीप मध्ये. निशील आपण पाहत आहोत फार वेगाने आला. तिथे मात्र काय घडलंय बाहेरून प्रथम निदर्शनात असं वाटतंय की फलंदाज बाद असू शकतो
पण कंट्रोल रूम कडे पंचांनी निर्णय सोपवला. ज्या प्रकारे बॉडी लँग्वेज बॅट्समनची, त्याने तर मैदान सोडलंय म्हणजे त्याला माहिती आहे की तो बाद आहे, पण तरी पंचांनी सांगितलंय कंट्रोल रूम, सो आपण चेक करूयात. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला, कंट्रोल रूम कडे. रोहा स्पोर्ट्स, आपला आगरी समाज नेहमी प्रत्येकाला सोबत घेऊन जाण्यासाठी ओळखला जातो, त्यामुळे रोहा स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. जर आगरी समाज प्रीमियर लीग मध्ये या वाहिनीचे 15,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले तर आपल्या आगरी समाजाची एकी खरं तर आपल्याला तिथून पाहायला मिळेल. फलंदाज बाद आहे, अमित डांगरे सर इशारा करताय इट्स आउट अँड वन मोर विकेट डाऊन. नवीन फलंदाज मैदानात आतमध्ये, आगरी समाजाचा बाहुबली ऑफ रोहा टेनिस बॉल क्रिकेट प्रशांत मडवी. टेलिव्हिजन स्क्रीनवर सध्या तुम्ही पाहतात स्क्वेअर अँगलने फार चांगलं कॅमेरा वर्क सध्या स्क्वेअर अँगल वरून आमचे कॅमेरामॅन करतात. त्यांनी योग्य क्षणचित्र त्या वेळेवरती टिपलं. कॅमेरामॅन होणं काय सोपी गोष्ट नाही. हऱ्या कोस्टेकरला मी इथून पाहतोय जेव्हापासून पहिला बॉल पडलाय ते आता मला तर वाटतं चौथ्या सामन्यातील जवळपास दुसऱ्या इनिंग मधील तिसऱ्या षटकातला दुसरा बॉल पडलाय. अक्षरशः उभं राहून कॅमेरा वर्क तो करतोय आणि त्यासोबत सध्या त्याने ब्रेक घेतला छोटासा. 16 चेंडू 29 धावा. योगेश गंभे आहेत आमच्यासोबत कंट्रोल रूम मध्ये. गुड्डा जाधव, आकाश कडव, सध्या मला तर वाटतं आकाश कडव ब्रेकवर गेल्यात कारण सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे. 16 चेंडू आणि 29 ची गरज आहे. मॅचची देखील सेकंड इनिंग आहे. 16 बॉल 29. फटका चांगला आहे, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर धावतोय, त्यांचा कॅच बाहेर. फिल्डरला इथे मात्र बीट केल्या बॉलला, ओलांडली सीमारेषा, मिळेल चौकार. निघाला. रनआउटला डबलला आउट झाला वाटतं. थोडं करेक्शन आहे. 24 ची गरज आहे. 15 चेंडूंनी विजयासाठी 24 ची गरज. सेकंड रनला आय थिंक आउट झाला बॅटर पहिल्या बॉलवर. दॅट्स वाय 1 रन ऍड झालेला नाहीये समोर. येस, कंट्रोल रूम मध्ये आम्ही लगेचच ते पाहिलं आणि आता आमचे टेक्निशियन एक्सपर्ट करेक्ट करतील. 24 ची गरज. बॉलिंग मार्कवर सध्या अक्षयला तुम्ही पाहता, त्याच्या विरोधात चौकार तर आलाय सध्या. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं. यापूर्वी चांगला संपर्क झाला होता. या फटक्याला म्हटलं जातं लगा तो आबाद वरना बरबाद, लगा तो ताली वरना गाली. यापूर्वी टाळ्या वाजवल्या पण आता खेळाडू कक्षातून मनामध्ये काही ना काही पुटपुटले असतील. गरज आहे का? 14 बॉल 24. अक्षयचा कोला टाकलेला बॉल, अपील मोठी झाली आहे. कॉलिंग, बाहुबली धावलाय आणि कदाचित ही धाव पूर्ण झाली की नाही पाहिलं जाईल. हु अंपायर सिग्नल, बॅटर आउट. फलंदाज इथे बाद झालाय. ऍक्युरेट थ्रो, धाव खरं तर घ्यायची नव्हती बॅट्समनला, बट प्रशांतने सांगितलं आपण करू शकतो ही धाव आणि पंचांनी तर बाद घोषित केलंय. स्पॉन्सरचे खरं तर सुपुत्र तिथे आहेत, चिरंजीव आहेत. कृष्णा मात्रे ने मारा तो ऐसा मारा की बैट्समैन बाहर आ गया. क्या बात है. 13 बॉल आणि विजयासाठी 24 गरज. अक्षय पवार, मी यापूर्वी सांगितलं की ट्रम्प कार्ड आहे हा. असा तुमचा खरं तर खेळाडू आहे ना, त्याला हे मोमेंटला तुम्ही वापरू शकता आणि एक्झॅक्टली त्या मोमेंटला मोमेंटम शिफ्ट केलं आपल्या संघाजवळ आणि या षटकामध्ये फार सुंदर कार्य त्याने केलं.
अद्याप तरी आपण विचार केला तर 6 धावा येस त्याने खर्च केल्यात आणि 1 विकेट 2 विकेट खरं तर इम्पॉर्टंट इथे आल्या 3 विकेट आल्यात एकंदरीत, ज्यामध्ये 1 अक्षयच्या खात्यात आणि 2 सांघिक स्वरूपाच्या सफलता आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या इथे 1 रन आहे ना, 5च धावा आहेत, माफ करा 6 नाही. ओहो, बाहुबलीला बाहेर काढलंय, शांत ठेवलंय आणि वातावरण पूर्णपणे थंड करून टाकलंय. या ओव्हर मध्ये होत्याचं नव्हतं झालंय. या ओव्हर मध्ये मॅचची काय पलट झाली, मॅचची सिच्युएशन बदलली आहे. सध्याच्या घडीला पहिल्या 2 ओव्हर नंतर जर आपण पाहिलं, जो संघ आनंदी होता, उत्साही होता, जल्लोष करत होता, त्या संघाला शांत बसवलंय. अक्षय पवार नावाचं वाद घोंगावलं मैदानामध्ये. अवघ्या 5 धावांचा षटक आणि 2 विकेट. नाव त्याचं अक्षय पवार. आपण नुकतंच ऐकलं, ज्या बैलानं त्याचा मालकाचं नाव अखंड महाराष्ट्रभर केलं, चतुर्थ हिंद केसरी व्हाईट गोल्ड सोन्या जयेश पाटील सोनारपाडा 50-50 यांचं सुंदर संगीत आपण नुकतंच ऐकलं. क्या बात आहे. महाराष्ट्राचे 2 दिग्गज समालोचक आमचे सध्या मनीषजी पाटील सर आणि जयसी भोसले सर फेरफटका मारतात त्या क्रीडांगणावर. फार सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वेगवान प्रसन्न पाटील, रफ्तार का सौदागर, रायगड एक्सप्रेस वेगावर स्वारून नेहमीच बेधुंद गोलंदाजी करताना आपण त्याला पाहिलं. डिसिप्लिन बॉलिंग करणं खर तर त्याला ठाऊक आहे. फर्स्ट स्पेल मध्ये आला, 10 धावा त्याने खर्च केला. सेकंड पॉवर प्ले मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 25 आला, कुठेतरी धावांची गती कमी त्याने केली. या वेळेस मात्र आपण पाहतोय काय बिहाइंड द विकेट. अवघ्या एका आता झेल टिपलाय. कार्बन कमाल कॅच. अक्षय पवारनं मात्र जबरदस्त झेल टिपत असताना प्रसन्नच्या खात्यामध्ये ही सफलता. फार सुंदर झेल यस्तांचा मागून अक्षय पवारने इथे कलेक्ट केला. खर तर एका हातात अवघा तो झेल टिपला गेला आणि तिथे मात्र विकेटचं पतन झालं. रायगड जिल्ह्यातील सावळे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू अगदी अल्पावधीमध्ये यशाची उंच शिखरं त्यानं गाठली. आज यशाच्या उंच शिखरावरती स्थानपन्न होत असताना रोहेकरांना त्याने आज इम्प्रेस केलंय. ज्या प्रकारचा त्याचा खेळ राहिला या क्रीडांगणावरती, अतिशय देखणा दर्जेदार आणि जबरदस्त खेळ त्याचा आपल्याला आज या क्रीडांगणावरती पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकात तो आला. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 35 धावा होत्या. धावांची गती त्यानं पूर्णपणे धीमी केली. धावांच्या गतीवरती पूर्ण विराम लावलं, अंकुश लावलं आणि तिथून मात्र आपल्या संघाला विजयाचं स्वप्न दाखवलं. ते आता पूर्ण करायचंय. प्रसन्न पाटीलला आयकॉनची भूमिका आहे आणि आयकॉनिक परफॉर्मन्स आता हीच करण्याची खरी वेळ आहे आणि त्याला करून दाखवावं लागेल. पहिल्या 2 बॉल मध्ये एकही धाव त्यानं खर्च केली नाहीये. 1 विकेट पटकावण्यामध्ये त्याला यश मिळालंय. रफ्तार का सौदागर, वेगाचा बेताज बादशाह सध्याच्या घडीला बॉलिंग मार्कवर प्रसन्न पाटीलला आपण पाहणार आहोत. प्रसन्न, पुढचा बॉल. ओहो, वेगवान, प्रचंड गती आहे. वर्सेटाईल बॉलर आहे. यापूर्वी खर तर पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरून टॉस होणारा बॉल तुम्ही पाहिला, पण आता कोला टाकण्याचा प्रयत्न केलाय. इज अ वर्सेटाईल बॉलर. व्हेरिएशन्स प्रचंड आहे त्याच्याकडे. वैविध्यतेने गोलंदाजी करण्याची क्षमता माझ्यामध्ये सांगत असताना सध्याच्या घडीला हा गोलंदाज भन्नाट कार्य करतोय. नाव प्रसन्न आहे. थोडा थांबलाय रिदम मध्ये. फुटवर्क, फुट स्टेप्स पुन्हा तो काउंट करतोय. पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. 9 चेंडू आणि विजयासाठी 24 करायचा सामना आपा कुठे होता आणि आता कुठे आलाय. हाच तर खेळ क्रिकेटचा आहे. क्षणार्धात हिरो तर दुसऱ्या क्षणाला 0 तुम्हाला क्रिकेट बनवतो. टायटॅनिक देखील सांगायचा कधी न बुडणारा हा जहाज समजावून सांगितली भगवान श्रीकृष्णांनी.
त्यामुळे आता गीता लक्षात ठेवून समोर आपला विरोधक आहे हे मनामध्ये ठेवावं लागेल राजला. हो चांगला चेंडू होता, बॉडी लाईन वरती आदळलाय, बाच्याचं पारड जड झालंय. सध्याच्या घडीला राज फार चांगली गोलंदाजी करतोय, मामाला शांत ठेवलंय. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं तर कुठेतरी अवांतर खर्च केली, त्यानंतर 1 रन आली. सेकंडच्या शोधामध्ये इथे बॅटर आउट झाला आणि आता मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी करतोय, शेवटचं षटक 22 ची गरज होती, 2 मिळाल्यात, 20 करायच्यात, उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ती 4. अलॉंग दी कापेट फटका एक्झिक्यूट केलाय, बॉल मागे चालाय डीप मध्ये, वाईड ऑफ लॉंग ऑफ ला फिल्डर तैनात आहेत. तत्पूर्वी 1 रन कंप्लीट केली जाते, सिंगलने धावा संख्या पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल, आप्पा मात्रे आम्हाला सांगतात आय थिंक 45 धावा, 3-19, 3 षटकार राहिले तर सुपर ओव्हर. कठीण आहे. राज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय सध्या. आता मॅच तर पूर्णपणे आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न सनी 11 वर्सेचा झाला आणि तो सफल ठरतोय. कोई भी जीते कोई भी हारे, जीतेगा तो वर्से. कोणी जिंकू द्या, सामना जिंकणार तर वर्से गावाचा विजय होईल. पण तो सनी 11 की श्रेया स्पोर्ट्स. आणि सध्याच्या घडीला ज्या प्रकारे इक्वेशन पाहता असं वाटतंय की सनी 11 जिंकेल. आणि येस डेफिनेटली आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे, फॉर्मॅलिटीज गेटिंग कम्प्लिटेड. फक्त आणि फक्त आता औपचारिकता शिल्लक मैदानाच्या आतमध्ये, कारण 1 चेंडू आणि 17 करायचात. मॅच मध्ये पारड जड झालंय सनी 11 वर्सेचं. औपचारिकता पूर्ण करताना राजला आपण पाहतो. लास्ट बॉल वरती बिग हिट करण्याचा प्रयत्न, फिल्डर तिथे आहेत आणि नाही, चांगल्या प्रकारे बॉलला अडवलंय. शेवटच्या बॉल वरती देखील कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय. 16 धावांनी मोठा विजय मिळवलाय सनी 11 वर्से टीमनं. अभिनंदन टीम सनी 11 वर्से. आणि हार्ड लक टफ लक श्रेया स्पोर्ट्स वर्सेला आपण म्हणूया. सामन्याच्या सामनेवीराकडे आपण लगेच वळतोय. आमचे आप्पा मात्रे आम्हाला सांगतात मॅन ऑफ द मॅच. अक्षयला देऊ. मॅच विनिंग स्पेल पण राहिला आणि बॅटिंग पण